कशी कारवाई केलेली आहे काय सांगाल? कृषी विभाग दरवर्षी खरीपाच्या टायमाला ही अशा खताच्या अडचणीसाठी लोक ही होतात, तेव्हा कृषी विभाग सारखा जागरूक आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार कृषी विभागाला कळाले की असं बोगस खत आलेलं आहे किंवा ते येणार आहे, याच्याबद्दल कृषी विभाग अगोदरपासून जागरूक आहे. माहितीच्या अनुसार जशी माहिती मिळाली कृषी विभाग तिथं गेलं आणि कृषी विभागाने त्या ड्रायव्हरला किंवा त्या विकणाऱ्याला खताबद्दल विचारणा केली तर ते काही माहिती सांगू शकले नाही. मग त्यामुळे तिथं खताचे सॅम्पल घेऊन ते लॅबला टेस्टिंगसाठी पाठवले आणि त्यांच्याकडे कुठलेच डॉक्युमेंट नसल्यामुळं सदर ट्रक हे पोलीस स्टेशनला आणून पुढील कारवाईसाठी इथं केलेलं आहे. खत कोणतं आहे काय? हे खत त्याच्यावर जर बघितलं तर जिप्सम पावडर म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे, पण जिप्सम पावडर आहे तर त्याच्यावर बॅच नंबर नाही, लॉट नंबर नाही आणि ते आम्हाला बिल पण दाखवू शकले नाही की कुठून आणलं आहे, काय आणलं आहे. फक्त त्यांनी सांगितलं राजस्थान नागौरमधून आणलेलं आहे. मग त्याच्यामुळं हे जर खरेदी केलेलं बिल किंवा शेतकऱ्याला विकताना बिल हे आपल्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे देणं अपेक्षित असतं. त्याच्यामुळं ते आम्हाला काही न मिळाल्यामुळं आम्हाला संशय आल्यामुळं आम्ही ते इथं घेऊन आलेलो आहोत. आणि तसं कृषी विभागाने शेतकऱ्याला खरीपाच्या सुरुवातीलाच आव्हान केलेलं आहे की तुम्ही ऑथराईज डीलरकडनंच खतं घ्यावी, त्याचं बिल घ्यावा, कुठल्याही फिरस्ती लोकांकडून खते घेऊ नये आणि गावात जर असं काय आलं तर ते कृषी विभागाला तात्काळ कळवा. कृषी विभाग सतर्क आहे. प्रकरणामध्ये कोण कोण आहे सर? काही नावं निष्पन्न झाले का? नाही, नावं निष्पन्न नाही झाले, कारण की तिथे गेल्यानंतर ट्रक उभा होता, लोक जमले होते आणि तिथं असं वैयक्तिक कोणाचं नाव किंवा काय असं नव्हतं तिथं काही. पैसे कोण घेत होता सर खत विक्री करून? पैसे नाही, तिथं काय खत उभा राहिला होता, मला खत विक्री चालू होणार आहे, पण आम्ही गेल्यानंतर तिथं शेतकरी फक्त खताची अशी जशी आता कंडिशन अशी कंडिशन उभा होती, ड्रायव्हर ते उभा होते, तर ते आम्हाला सांगू शकले नाही किती नेलं काय गेलं, पण गेलेलं काहीच नाही. ते म्हणले आम्ही एवढं भरून आणलेलं एवढंच आहे म्हणले, आम्ही जस्ट आलोत म्हणले असं. पण त्याच्यामुळे असं काही कोणी नेलेलं नाहीये. सर काय कारवाई चालू आहे का? कोण तक्रार देते? तक्रार भरारी पथकातून आम्ही तक्रार करतोय. संशयित ह्याच्यामुळे आम्हाला माहिती मिळाल्यामुळे भरारी पथकच कारवाई करत आहे. याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल? गुन्हा दाखल होईल. आता प्रक्रिया चालू आहे आता त्याची.